भगवत कृपा जागृत आहे. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को परमात्मा नमस्कार. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 18/8/2026 रोज मंगळवारला सन्मान्य आदरणीय सुद्री साहेब यांच्या निवासस्थानी एका परमेश्वराचे 90 मासिक हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी चर्चासत्राचा आयोजित केलेला आहे. त्या चर्चासत्रात स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे आमचे गोरगरिबांचे कैवारी आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या, बाबाला वेळोवेळी हिंमत देणाऱ्या, ऐनवेळी बाबाला मार्गदर्शन करणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहेत. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय शाकुली शाखेतील उपाध्यक्ष सन्माननीय डोमाजी लांजेवा साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर उपस्थित आदरणीय मंडळ अंतर्गत मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक सर्वांना माझा आदरणीय नमस्कार. तसेच समोर बसलेले बाबांचे सेवक, बाबांच्या सेविका, बाबांचे बाल्यसेवक यांना माझा नमस्कार. तसेच सुद्री परिवाराकडे आलेले त्यांचे आप्तेष्टिगण, त्यांचा मित्र परिवार आणि संपूर्ण गावकरी मंडळी यांना माझा नमस्कार. हा मार्ग बाबांनी आपल्या कुटुंबापुरता, आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानासाठी एका संन्यासाकडून मिळालेल्या मंत्राच्या आधारावर आपला कुटुंब सुखी केला. परंतु बाबाला वेळोवेळी सोचत होत की मी सुखी होऊन चालणार नाही. माझ्या घराशेजारी, माझ्या मोहल्ल्यामध्ये, माझ्या गावामध्ये असे बरेच दुःखी पीडित लोक आहेत. त्यांना ग्रासलेला आहे, अनेक रोगाने ग्रासलेला आहे. मग आपण काय करायचं? आपण एवढ्यापुरतं थांबायचं नाही. मला ज्या संन्यासाने मंत्र दिला त्या संन्यासाच्या मंत्राच्या माध्यमातून मला जगाला सामोर न्यायचं. बाबांनी गावोगावी बैलबंडी शास्त्राने प्रवास केला आणि दुःखी कष्टी गरीब लोक अंधश्रद्धेमध्ये वाहत आहेत. अंधश्रद्धेमध्ये जे झालेले आहेत त्या लोकांना सेवा करण्याकरिता बाबांनी खेडोपाडी जाऊन त्या मंत्राच्या आधारे शिकवण दिली आणि बरेचसे गावोगावी जाऊन कुटुंब सांभाळलं, कुटुंब जागलं. त्याच पद्धतीनं आपला सुद्धा कर्तव्य आहे. इथं बसलेले मार्गदर्शक, इथं बसलेले सर्व सेवक सेविका, आपण दुरुस्त झाल्याने चालणार नाही. आपल्या घरा शेजारी, आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या गावामध्ये जे काय अनेक लोक वाईट व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत, अनेक सोंगाच्या आहारी गेलेले आहेत, त्या माध्यमातून शास्त्रीय सेवकांना जागवायचं काम आपलं. आपण आपल्या पुरता ठेवायचं नाही. आपण त्यांना सुद्धा आपल्या परमात्मा मार्गाची रूपरेषा सांगायची. आपल्या परमात्मा रूपरेषेची मार्गदर्शन त्यांना पटवून द्यायची आणि त्यांच्या दुःखी असलेला कुटुंब आपण समोर आणायचं, जेणेकरून त्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार होईल, त्या कुटुंबासुद्धा नाव गावामध्ये होईल, चर्चेचा विषय बनेल. असंच एक उदाहरण देतो दादा मी. साखरा या गावची ईश्वरकर परिवार यांची घटना. माझ्या असाच मार्गदर्शक भिगोरी साखरा या गावी चालू होता. ते अनेकामध्ये कुटुंब, एक मुलगा, आई बाबा आणि पती पत्नी. पती इतका व्यसनाधीन, इतका डिंगाखोर, इतका मुजोर की त्या गावामध्ये त्याला मान नव्हतं.
असाच मार्गदर्शन माझा मायपावर चालू होता. अनेकातली बाई तिने माझा मार्गदर्शन ऐकला. त्यावेळेस मी सांगत होतो ह्याच पद्धत आतापर्यंत सांगितलं त्याच पद्धतीनं. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली. काकाजी म्हणे काल मायपामध्ये हा विषय ठेवल्या, हा विषय जरी मी केलं तर चालेल का? बेटा म्हटलं तुझी तयारी असेल, पहिल्यांदा म्हटलं विषय सांग. तिला सांगितलं मला माझे पतिदेव मला रोजच मारतात. गावामध्ये असं एकही दिवस नाही निघाला की तो माणूस डिंगा करत नाही, तो माणूस कुणासंग झगडा करत नाही, आणि जे काही मिळकत आहे ते मिळकत पूर्ण दारूच्या आहारी देतो. मला तिने आपली कंडिशन सांगितलं. मी त्या बाला एकच सांगितलं, बाई तू अनेकातली बाई आहेस, तुला माझ्या बाबाचे विचार पटणार नाही. परंतु तिनं मला हमखास सांगितलं काकाजी तुम्ही सांगा त्या पद्धतीनं मी करीन. त्या बाईनं मला शब्द दिला आणि मी तिला सांगितलं बेटा म्हटलं तू रोजच तुळशीची पूजा करतेस, अनेक देवदेवतांची पूजा करतेस, काही हरकत नाही, पण तुला माझ्या बाबाची आवडीच आहे तर मी तुला सांगतो तू रोज ज्या ठिकाणी अगरबत्ती लावतेस तुळशीला त्या ठिकाणी फक्त माझ्या बाबा हनुमानजीचे नाव घेऊन ते अगरबत्ती लाव आणि एवढंच शब्द ठेव, हे परमेश्वरा भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी माझ्या पतिदेवाला सद्बुद्धी द्या. एवढंच शब्द ठेव, जास्ती काय म्हणू नको. भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी माझ्या पतीदेव ह्या पद्धतीच्या कंडिशन मध्ये जगामध्ये वावरत आहे. माझ्या पतीची इज्जत नाही, माझ्या पतीला सद्बुद्धी द्या एवढा शब्द ठेव. बाईनं 15 दिवस त्याच पद्धतीने केलं. देवरा अगरबत्ती लावायची, बाबा हनुमानजीचेच नाव घ्यायची, बाबा जुमदेवजीचेच नाव घ्यायची. तुळशीला अगरबत्ती लावायची, बाबा जुमदेवजीचं नाव घ्यायची, बाबा हनुमानजीचेच नाव घ्यायची. 15 दिवस झाले. 16व्या दिवशी ऑटोमॅटिक तो तेवढा बेवडा माणूस ज्याला समाजामध्ये मान नव्हता, धान नव्हता, तो माणूस त्या बाईकडे आला आणि त्या बाईला आपल्या पत्नीला काय म्हणते, काय हो म्हणे मला कसं तरी वाटते, माझी तब्येत बरोबर लागत नाही, आपण बाबाच्या सेवेमध्ये जाऊ आणि बाबाची कृपा घेऊ. 16व्या दिवशी त्या व्यक्तीच्या मुखातून ते शब्द निघला आणि ती बाई ढसाढसा रडू लागली. खरंच किमय आहे परमेश्वराची. काय केलं मी परमेश्वरासाठी? काहीच नाही केलं, मी अनेकातच आहे. परंतु एका बाबाच्या नावाची मी अगरबत्ती त्या ठिकाणी लावली, त्या ठिकाणी रोजच लावतो त्या ठिकाणी, आणि माझ्या पतिदेवाला सद्बुद्धी दिली अशी म्हणून ती ढसाढसा रडू लागली. दुसऱ्या दिवशी मी धन्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये गेलो. मला बोलावलं, काकाजी माझे पतिदेव तयार झाले, ती मला कार्यकर्तेकडे न्या. मी सांगितलं बेटा मी आज धंद्यावर आहे, ही बाबाची कृपा फुकटात वाटायची आहे, मलाही यायला पाहिजे, परंतु आज त्या ठिकाणी कंट्रोल वाटत आहे आणि कंट्रोल घेणे हा एक गरजेचाच भाग आहे माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न. परंतु याच्यामध्ये तुला मी एक माणूस एक सेवक देतो, त्याच्यासोबत तू आपल्या पतिदेवाला घेऊन जा. ती बाई आपल्या पतिदेवाला घेऊन एका सेवकासोबत कार्यकर्त्याकडे गेली. कार्यकर्त्यांना त्यांना आचार विचार विचारपूस केलं आणि 3 दिवसाचं कार्य दिलं. 3 दिवसाचं कार्य दिलं, 18 दिवसाचं कार्य दिलं, 21 दिवसाचं कार्य दिलं आणि त्या पतिदेवाची दारू ऑटोमॅटिक सुटत आली, झगडा भांडण करणे सुटत आलं आणि आज त्या व्यक्तीची इतकी प्रगती केलेली आहे. आज तो माणूस समाजामध्ये त्याला बस म्हणत नव्हतं, त्याला जागा देत नव्हतं, त्याला आज स्टेजवर स्थान देतात. परमेश्वराला सामोरं ठेवून त्याने कार्य केलं. अरे गेलेली जागा त्याची 1 एकर विकली होती दारूच्या बाई, 1 एकर जागा घेतली, 2 ट्रॅक्टर घेतलं आणि आता 6 महिने झालं जेसीबी घेतलं, 3 महिने झालं त्याने किरायासाठी 7 लाखाची 4 व्हीलर घेतलं. कुठून आलं हो? कोणा दिलं तेवढी त्याला? चोरी तर नाही केलं. जे संपत्ती होती 2-4 एकर जागा त्याच जागेच्या भरोश्यात सर्व काही केलं. म्हणून याची महान कृपा महान त्यागी बाबा जुमदेवजीनं जे का रंजले गांजले त्याची मनी जो आपुले तो साधू होडकावा तेथे देव जाणावा, त्या म्हणीप्रमाणे त्या माणसाने कार्य केलं. मागच्या वर्षी 1-2 वर्ष झाले ग्रामपंचायत मध्ये फाण टाकलं आपल्या पत्नीचा. त्या गावामध्ये 25 ते 30 सेवक आहेत. सर्वांमध्ये त्या बायला सरपंच म्हणून निवडून दिला. कोणाची कृपा आहे? आज बाबाच्या कृपेवर ती सर्व समाजामध्ये काम करते.
त्या गावाची कायापलट करून दिली ती बाईने. ही शिकवण माझ्या बाबाने दिलेली आहे. म्हणून मी म्हणतो, बोलणारे पुष्कळ आहेत, बोलायचं खूप होतं. काशी गेली, मथुरा गेली, काशी गेली, मथुरा गेली, गेली ही द्वारका. जगात देव नाही तुमच्या आणि माझ्या मायबापासारखा, तुमच्या आणि माझ्या मायबापासारखा. सर्वांना माझा नमस्कार.